माझा फोन सापडत नाहीये, जरा शोधून दे ना. थांबा, असेल इथंच, शोधू. थँक्यू डार्लिंग. मी म्हणलं होतं ना, असेल इथंच कुठेतरी. माधू, माधू, मी तुला किती वेळा बजावलंय की शाळा सुटल्यावर थेट घरी जायचं म्हणून. आई, भूक लागली. डबा खाल्लास का? आई, ये इकडे खाली. हे बघ, अर्धा डब्बा तसाच आहे. हा सगळा डब्बा संपव आधी, आणि त्याशिवाय इथून अजिबात हलायचं नाहीये. माझी कामं राहिली आहेत अजून. आई, डबा खाल्लास का तू? नाही. मग का उठलास? पाणी. बर, देते. चल तिकडे. माधू, हे आपलं घर नाहीये. इथल्या गोष्टींना हात नाही लावायचा. मला केक. डबा संपव आधी, मग जाताना घेऊन देते तुला. दीदी, फोन आले. अरे माधू, अगं मारू नकोस. हॅलो. या रोहन, टेल मी. अनन्या, डिड यू नॉट चेक द थीम? व्हाट थीम? इस बार की हमारी थीम इंडो वेस्टर्न है और तुम्हारा डिजाइन पूरा ट्रेडिशनल लग रहा है. अरे बट मेरी मैम से बात हो रही थी और मैंने उसी के हिसाब से सारी ज्वेलरी खरीदी थी. इनफैक्ट मैम ने तो सारी का अप्रूवल भी दिया था. एकतर घरची कामं करून इथली कामं पण करायची असतात, आणि त्यात तू अजून नवीन कामं वाढवून ठेवतोस. मस्ट हैव बीन सम मिसकम्युनिकेशन, बट बॉटम लाइन इज हमें इंडो वेस्टर्न थीम ही चाहिए. खा तो डबा लवकर. ओ गॉड, अभी? ओके, मैं काम करती हूँ. मैं स्टॉक में देखती हूँ, कोई अच्छा ऑप्शन अवेलेबल होगा तो तुम्हें फ़ोन करती हूँ. ठीक है, बाय. दीदी, तुम्ही दुपारी जेवला नाहीत का? नाही ग, जेवायला वेळच कुठे आहे. सकाळपासून या कॉस्ट्युमच्याच गराड्यात अडकली आहे बघ. न जीवन कसं चालेल? मग काम करायला एनर्जी कुठनं येणार आहे? भाजी गरम करून देऊ का? नको नको, आत्ता कुठे जेव आता. बरं, मग काहीतरी बनवून तरी देऊ का? बरं दे, खूप भूक लागली आहे. पोहे बनवू? हो बनव, आणि प्लीज फास्ट. बरं. हेलो. यस अनन्या. रोहन यार, फिलहाल स्टॉक में वेस्टर्न के लिए कोई ऑप्शन अवेलेबल नहीं है. कुछ करो यार. कैन आई हेल्प यू इन एनी वे? तुम? ओके ओके, लेट्स हैव अ वीडियो कॉल. ये देखो,
दिस इज ऑल आई हैव विद मी. वो दुपट्टा है ना, उसका यूज करते आएगा? शायद, लेकिन मास्टर जी से बात करनी पड़ेगी. वो भी अवेलेबल नहीं रहेंगे. ओके, मैं उन्हें कॉल करके पूछती हूँ एक बार. हेलो. हाँ मास्टर जी, अनन्या हियर. आप अभी किसी को भेज पाओगे? एक अर्जेंट स्टिचिंग करना था. अरे यार, उतना वक्त होता तो मैं खुद ही आ जाती आपके पास. बहुत अर्जेंट काम है. ओके ओके, कोई बात नहीं, आई विल मैनेज. रोहन यार, मास्टर जी भी अवेलेबल नहीं है. अनन्या, कुछ तो जुगाड़ करो. आई हैव टू गो नाउ. चल. See you at the venue at sharp 7. Bye. अगं, पोहे करणार होतीस ना तू? दीदी पोहे संपले होते म्हणून मग दुपारच्या पोळ्यांची फोडणीची पोळी बनवली. अरे वा, डब्बा संपला. शहाणं माझं बाळ. बापरे. चला, आता ना आपण आपल्या घरी जायचंय. आणि जाताना मी माझ्या माधूसाठी काय घेणार आहे माहितीये का? केक. हेलो. Ananya, you are the best. सी यू एट sharp 7. दीदी, आवडली का फोडणीची पोळी? ममता, यू आर द बेस्ट. ममता, हा केक घे ना, आणि माधवला पण दे. माधव, इकडे ये. हे बघ, काही केक देते तुला.